काल रात्री जालन्यातील वडीगोद्री फाटा येथे ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। आपण पाहू शकतो तो हाच फाटा आहे आणि या ठिकाणीच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी झालेली होती आणि आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। आपण जर पाहिलं तर काहीच अंतरावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो या ठिकाणी वडीगोद्री फाटा येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू। त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या फाट्यावरती अशा प्रकारे बॅरिकेड लावून हा रस्ता बंद केलेला आहे। त्यामुळे मराठा आंदोलक जे आहे जे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवली सराटीकडे जात असतात ते याच रस्त्याने जात असतात आणि कुठेतरी आम्हाला याच रस्त्यानं अंतरवली सराटीमध्ये जाऊ देण्याचा आग्रह मराठा आंदोलकांनी धरलेला होता आणि त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची होऊन कुठेतरी तणाव निर्माण झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता। आपण या ठिकाणी पाहू शकतो तणाव स्थिती निवळल्यानंतर आता इथे तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि येणारे जाणाऱ्याची वाहतूक देखील काही प्रमाणात या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे पाहिलं आपण तर मनोज जरांगे पाटील या घटनेवरून चांगले संतापलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते। माझ्या मराठ्यांच्या गाड्या तुम्ही का अडवता अशा प्रकारचा सवाल देखील मनोज जरांगे यांनी रात्री उपस्थित केला होता आणि ज्या पोलिसांनी मराठा समाजातील बांधवांना त्रास दिला त्यांचं निलंबन करा अशी थेट मागणी मनोज जरांगे यांनी केली होती। आपण आत्ता या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। ये जा या ठिकाणी वाहतुकीची सुरू आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। दरम्यान मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांनी उपचार देखील घेतलेले आहे। त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत असताना मराठा बांधव जे आहे ते अंतरवली सराटीकडे जाताना या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालताना पाहायला मिळत आहे। पोलिसांची बाचाबाची होताना देखील पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली सराटी, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।